brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या हे मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 107 मधून निवडणूक लढत आहेत. नील सोमय्यांच्या विरोधात कुठल्याही मोठ्या पक्षाने उमेदवार दिला नसल्याचं सोमय्या यांनी पोस्ट करत म्हटलं. याबाबत त्यांनी देवाचे आभार देखील मानले. पण आता ठाकरेंनी ऐनवेळी डाव टाकत आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलाय. अपक्ष अर्ज भरलेल्या दिनेश जाधव यांना ठाकरेंनी आता पाठिंबा दिलाय. त्यामुळे ऐनवेळी ठाकरेंनी डाव पलटवल्याचं आता बोललं जात आहे. नील सोमय्या हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. नील सोमय्यांच्या विरोधात पवारांच्या पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा होता. ठाकरेंच्या सेनेकडनं त्यांना पाठिंबा देखील देण्यात आला होता. परंतु पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने नील सोमय्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आणि इतर अपक्ष असे उमेदवार उरले होते. या सगळ्यानंतर किरीट सोमय्या यांनी आनंद व्यक्त केला. परंतु त्यांचा हा आनंद काही काळापुरताच राहिला आहे. कारण ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक असलेल्या दिनेश जाधव यांनी अपक्ष फॉर्म भरला होता. दिनेश जाधव यांचा फॉर्म वैध ठरवण्यात आलाय. त्यामुळे दिनेश जाधव यांना उद्धव ठाकरे यांनी आता पाठिंबा जाहीर केलाय. त्याबाबतचं पत्र देखील त्यांनी दिलंय. परंतु जाधव यांचा अर्ज अपक्ष असल्याने त्यांना आता दूरदर्शन संच असं चिन्ह मिळालंय. दरम्यान दमदाटी करून उमेदवारांना फॉर्म मागे घ्यायला लावल्याचा आरोप दिनेश जाधव यांनी केलाय. जाधव काय म्हणालेत ते पाहूयात. 100 प्रभाग हा जो प्रभाग आहे तो बहुभाषिक मराठी आहे. मराठी भरणात जास्त आहे मतदारांचा. आणि पूर्वीपासून माझी इच्छा होती, आमच्या सैनिकांची इच्छा होती की तो वॉर्ड आपल्याला युतीमध्ये मिळायला हवा. म्हणजे शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादीच्या वतीने तो आम्हाला मिळायला हवा होता. परंतु जसं आता साहेबांनी सांगितलं की तो राष्ट्रवादीला वाटाघाटीमध्ये गेलेला आहे. तरीसुद्धा एक शंका होती, भीती होती की सध्या जे निवडणूक आयोग जे करते किंवा तिथं जी दादागिरी चाललेली आहे तर त्या भीतीपोटी यांचं कदाचित जो राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांचा काय मागे घेतला जाईल किंवा काहीतरी त्रुटी निघतील अशा प्रकारची एक भीती होती. म्हणून अपक्ष फॉर्म मी 30 तारखेला भरून ठेवला होता. तुम्हाला पाठिंबा मिळाला आहे. नील सोमय्यांशी तुमची लढत आहे. नील सोमय्या आणि त्यांचे समर्थक असा प्रचार करतात की ही बिनविरोध एका प्रकारे निवडणूक आणि त्यांचा विजय सहज आहे. नाही, जवळपास तसंच त्यांनी प्रचार सुरू केला होता. माझ्याबरोबर काही आणखीन अपक्ष होते, त्यांना सुद्धा दमदाटी केली होती. काही गुजराती समाजाचे 2 उमेदवार आहेत, त्यांना सुद्धा दमदाटी केली होती. पण ते शक्य झालं नाही त्यांना. आणि त्यांना असं वाटलं की बिनविरोध होईल नील सोमय्या आणि जिंकून येईल. पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. गेली 30-35 वर्ष या प्रभागामध्ये काम करतोय. शाखा प्रमुख म्हणून मी 10 वर्ष काम केलं आहे. आता उपविभाग प्रमुख मी गेली 8 वर्ष काम करतोय. माझ्याबरोबर शिवसैनिकांची जबरदस्त ताकद आहे, बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे. आणि बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे मी ठरवलं की नील सोमय्यांसमोर लढायचं. नाही, त्यांची हिंमत नाही मला दमदाटी करायची. त्यांना माझा आक्रमक चेहरा आणि माझ्यातली हिंमत त्यांना माहिती आहे. इतर अपक्षांना त्यांनी दमदाटी केली म्हणताय, तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे ही बाब निदर्शनात आणून दिली का? कालच जेव्हा आम्हाला चिन्ह मिळणार होतं त्यावेळेस आम्ही तशा प्रकारच्या ज्या निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्या कानावर हा विषय घातला होता. या सगळ्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत काय म्हणाले तेही पाहूयात. किरीट सोमय्या हे फक्त शिवसेनेची किंवा ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत पूर्णपणे. ते महाराष्ट्र द्वेष्टे आहेत, मराठी द्वेष्टे आहेत. आणि अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांना निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणत असेल तर भारतीय जनता पक्षाचे मनसुबे स्पष्ट होत आहेत. किरीट सोमय्यांची आतापर्यंतच्या सगळ्या भूमिका या महाराष्ट्र विरोधी आहेत. त्यांनी शालेय शिक्षणामध्ये मराठीलाही विरोध केला होता, मराठी सक्तीला. लक्षात घ्या, त्यासाठी ते उषा मेहतांबरोबर कोर्टात गेले होते. इथून सुरुवात करा. महाराष्ट्रातले अनेक मराठी उद्योजक, मराठी राजकारणी यांच्या विरोधात त्यांनी अमित शहांच्या सांगण्यावरून मोहीम उघडली. त्यातून आम्ही बाहेर पडलो सगळे. आणि भारतीय जनता पक्षात हे सगळे भ्रष्टाचारी गेल्यावरती किरीट सोमय्याचं तोंड शिवलं गेलं. आता प्रश्न वॉर्ड क्रमांक 107 बरोबर, मुलुंडचा वॉर्ड क्रमांक 107 जिथे तुम्ही हा प्रश्न विचारला, जागा वाटपात त्या जागेचा आग्रह आणि हट्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी केला. आम्ही त्यांना सांगितलं की ती जागा अत्यंत नाजूक आहे, आम्हाला ती लढणं गरजेचं आहे. पण आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत, आपण सगळे मिळून ती जागा जिंकू. मग शेवटी नाईलाजानं आम्ही ती जागा त्यांच्याकडे दिली. त्यांच्या कोणी कार्यकर्त्याला तर उमेदवारी दिली. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे आपण उभं राहायचं.
पण नेहमीप्रमाणे जो बिनविरोध घोटाळा झाला त्यात 107 वॉर्ड सुद्धा त्या घोटाळ्यात सामील झाला. आता त्यानंतर हे मुलुंडचे नागडे पोपटलाल बिनविरोध 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 माझ्या विरुद्ध कोणी नाही असे नाचायला लागले. तसं नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसला ती सीट सुटल्यावर आमचे तिकडले कडवट शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी राहिलेले दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला. त्यांना भीती होती की काहीतरी गडबड होऊ शकते आणि त्यांचा अर्ज कायम आहे. आणि कालच ते पत्र कुठे आहे, कालच माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिनेश जाधव हे अधिकृतपणे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत हे पत्रकार दिलेलं आहे. या आणि आता 107 क्रमांकामध्ये निलेश कोणतो सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल. फक्त दिनेश जाधव यांना मशाल चिन्ह मिळू शकलं नाही. त्यांचं चिन्ह दूरदर्शन संच आहे. पण लढाई काटेकी होणार, लढाई काटेकी होणार, काटेकी टक्कर होणार. ते बिनविरोध येऊ शकत नाही. त्यांना संघर्ष करावा लागेल आमच्याशी. आणि आम्हाला खात्री आहे की सगळे महाराष्ट्र हा आपलं राज्य मुंबई माझी म्हणणारे सर्व भाषिक या महाराष्ट्र देशाविरुद्ध एक होतील आणि दिनेश जाधव यांचा विजय होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका आहे. दरम्यान असं असलं तरी किरीट सोमय्या यांनी उमेदवारांची यादी शेअर केली असून यात कुठल्याही मोठ्या पक्षाचा उमेदवार नसल्याचं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलंय. त्यामुळे आता सोमय्या यांच्या मुलाची निवडणूक रंजक होण्याची शक्यता आहे.